देवाच्या मागे चालणं फार महत्वाचं आहे. कारण जगात काय नाहीये, जगात काही नाहीये. 3 गोष्टी जगात आहे फक्त: डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची कुशारगी. ही पित्यापासून नाहीये प्रियानो, ही सैतानापासून. आणि त्या सगळ्या गोष्टी क्षणिक आणि क्षणभंगुरे, त्या नाशवंत आहेत. परंतु देवाच्या लोकांसाठी फक्त देवाच्या योजना आहे, देवाचं वचन आहे, देवाचा संकल्प आहे, देवाची प्रार्थना, एक सहभागिता फार महत्वाची प्रियांनो. कारण हा श्रमा, ही सहभागिता तुम्हाला घेऊन जाईल परमेश्वराच्या राज्यात प्रियांनो. ही सहभागिता, ही फेलोशिप, ही प्रार्थना तुम्हाला घेऊन जाईल परमेश्वराच्या राज्यामध्ये. कारण आमचं शेवटचं विजन, दर्शन, दृष्टांत तोच आहे प्रियांनो. आमचं शेवटचं तेच आहे प्रियांनो, विजन, दर्शन, दृष्टांत, की आम्हाला कशाही प्रकारे परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा प्रियांनो. आणि जर आम्हाला प्रभूच्या राज्यात जायचं असेल तर आम्हाला या भूतलावर, या संसार यात्रेमध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे. आम्हाला या संसार यात्रेमध्ये आमचं कुटुंब, फॅमिली सांभाळत असताना प्रियांनो, आमचं जे पहिलं कर्तव्य काय माहितीये का? आमचं प्रेम आमचं देवावर पाहिजे प्रियांनो. म्हणून जुन्या काळातील सगळ्यात मोठी कडक आणि मोठी आज्ञा होती की इस्रायल, तू ग्रहण, श्रवण, मनन, चिंतन कर पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने, अंतःकरणाने तू आपल्या प्रभूवर प्रेम कर. आणि प्रभूवर प्रेम करणं म्हणजे प्रभूच्या आज्ञा पाळणं प्रियांनो, प्रभूचे नियम पाळणं फार महत्वाचे आहे जीवनात प्रियांनो. कारण आम्ही जसं जसं काळाची समाप्ती पाहतो, मत्ते 24च्या अध्यायाकडे जर आम्ही अवलोकन केलं किंवा मत्ते 24 कडे आम्ही आमचा फोकस जर केला तर मत्ते 24 सांगतो आम्हाला की शेवटच्या काळामध्ये राज्यावर राज्य उठेल, देशावर देश उठेल, लोकातली प्रीती थंडावेल, बऱ्याच ठिकाणी दुष्काळ पडेल, बऱ्याच ठिकाणी प्रियांनो स्वराचार गोष्टी चालेल, बऱ्याच ठिकाणी असं होईल तसं होईल. मत्ते 24 मध्ये सांगितलं ऑलरेडी. ही काळाची समाप्ती एक तुमच्यासाठी एक त्या वचनाचा बोध आहे. संपन्नचा अर्थ सुद्धा हे सांगते प्रियांनो आम्हाला की काळाची समाप्ती होत असताना आम्ही जे विश्वासणारे आहोत, आम्ही जे दुल्हन आहोत, आम्ही जे शान कुवारी आहोत, आम्हाला प्रार्थनेत टिकून राहायचंय प्रियांनो. रॅप्चर हा वैयक्तिक आहे, देवाकडे जाणं सुद्धा वैयक्तिक आहे प्रियांनो. आम्हाला स्वतःला प्रियांनो देवाच्या मागे चालणं फार गरजेचं आहे. आम्हाला स्वतः प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आम्हाला स्वतःला आराधना करणं फार गरजेचं आहे. कारण हा जो समय आहे प्रियांनो, देव आम्हाला परखत आहे, देव आम्हाला पाहत आहे. आम्ही देवाला काही सांगू शकत नाही प्रियांनो. येताना मी सगळं बदला एकच दिला संदेश बदल, आम्ही देवाला मागं टाकू शकत नाही कोणत्या बाबतीत. नियमशास्त्र